हॅलो, तर नमस्कार सर्वांना. तर कसे आहात सर्व तुम्ही? तर आय होप तर सगळे ठीकच असाल. तर मी पण ठीक आहे. आज नवीन एक दिवस नवरात्राचा 9वा दिवस होता. तर कन्या जेवण होतं आज घरी, त्यामुळे मग सकाळी लवकर उठून सर्व आवरून घेतलेलं होतं. मग आता एकदा किचनसुद्धा थोडं क्लीन करून घेतलं. रात्री तसं क्लीन केलेलंच असतं, पण मग सकाळी उठून पुन्हा एकदा क्लीन करून घेतलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. माझे 9 दिवसाचे उपवाससुद्धा होते. तर आज कन्या जेवण ठेवलेलं होतं 9व्या दिवशी. तर म्हणून एक दिवस आधी मी चणे भिजवून घेतलेले होते. मग ते मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर चणे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून, त्यानंतर अख्खे मसाले थोडेसे टाकून आणि थोडीशी चायपत्तीचं एक असं पुडीमध्ये बांधून त्याच्या म्हणजे कपड्यात बांधून त्याच्यात टाकून व्यवस्थित कलर येतो म्हणून टाकलं होतं. तर ते झालं. चणे वगैरे मी शिजवून घेतले आणि पूर्ण स्वयंपाकसुद्धा करून घेतला. स्वयंपाकाचा व्हिडिओ नाही काढता आला, कारण की खूप लवकर मला सर्व काही आवरायचं होतं. मुलींना शाळेत जायचं होतं, त्यामुळे सर्व काही त्यांना शाळेच्या टायमिंगच्या आधी मला पूर्ण करून त्यांना जेवण वगैरे करून त्यांची पूजा वगैरे करून व्यवस्थित सगळं काही लवकर आवरायचं होतं. तर मग तरीसुद्धा मला 9-9:30 झालेच होते सर्व काही स्वयंपाक वगैरे करता करता. तर स्वयंपाक करणं, मुलांसाठी व्यवस्थित सगळं काही आवरून ठेवणं, तर खूप उशीरसुद्धा झालेला होता. पण मग 10 वाजेपर्यंत मुली घरी आलेल्या होत्या सर्व जेवायला. तर मग त्यांच्या पाय वगैरे धुवून घेतले. त्यांच्या पायाला मी कुमकुम वगैरे सर्व काही लावून घेतलेले. त्यांचे पाय किती सुंदर दिसत आहेत ना. तर इतके सुंदर सुंदर छोटे छोटे पाय पण खूप सुंदर दिसत होते ते कुमकुमच्यामुळे. तो कुमकुम का आलता असं म्हणतं, कोणी आलता म्हणतं, कोणी कुमकुम लावतं. तर मी कुमकुम लावलेलं होतं. आजच्या दिवशी कन्येची म्हणजे नवरात्रामध्ये कन्यांचं पूजनासाठी खूप मान असतो. कन्यांना जेवू घालणं, त्यांची पूजा अर्चना करणं म्हणजे देवीची अर्चना करण्यासारखं असतं. त्यामुळे आज 9व्या दिवशी मी कन्या जेवण करत असते. तर आज मी ठेवलेलं होतं. तर मुलींची पूजा वगैरे म्हणजे टिका वगैरे लावून झालेला होता त्यांना. त्यानंतर मी त्यांना जेवायला आणलं. आज मी बनवलेलं होतं छोले, त्यानंतर वरण भात, हलवा आणि चणे बनवलेले होते. तर सर्वांचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं. जेवतात तर खूप थोडं थोडं ते मानासारखं, कारण की त्यांना इतक्या ठिकाणी बोलवलेलं असतं का थोडं थोडं सर्वच ठिकाणी जेवतात ते. तर मग पण आज मी सकाळी सर्वांसाठी लवकर बनवलेलं होतं. ते व्यवस्थित पोटभर असं जेवण मुलींनी केलं होतं. त्यानंतर सर्वांना गिफ्ट द्यायचं होतं. गिफ्टसाठी मी आणलेले होते हेअर क्लिप्स वेगवेगळे कलरचे हेअर क्लिप्स आणलेले होते. जेव्हा मी ते हेअर क्लिप्स काढले तर सगळ्या मुलांना, चला मला हा कलर पाहिजे, मला तो कलर पाहिजे. मग ज्यांना जो आवडला तो कलर मी त्यांना दिलेला आहे. हेअर क्लिपसोबत एक केळं, त्यानंतर थोडे पैसे असं त्यांना मी गिफ्ट दिलेलं आहे. गिफ्ट दिलं. मुलींना खूप आवडले माझं गिफ्ट. मी म्हणजे छोटंसंच गिफ्ट आणलेलं होतं, पण मग मुलांना आवडलं ही मेन गोष्ट असते. तर त्यांना आवडलं ते हेअर क्लिप. त्यांच्या मनानुसार त्यांनी कलरसुद्धा घेतले. इतकं सुंदर वाटत होतं आणि सकाळी सकाळी लवकर सगळं काही आवरलं, त्यामुळे इतकं फ्रेशसुद्धा वाटत होतं. त्यानंतर आम्हाला जत्रेत जायचं होतं. जत्रेचासुद्धा नवीन एक व्हिडिओ बनवेल मी. त्यानंतर सर्व मुलांची जेवण वगैरे झाली व्यवस्थित आणि त्यांना गिफ्ट वगैरे देऊन झालं. जेव्हा मी पाय पडत होते त्यांना म्हणत होते मी, मला चांगले चांगले आशीर्वाद द्या बरं का. मुलं इतकी मजा घेत होते. त्यांना म्हणजे आशीर्वाद काय द्यावा असं म्हणजे त्यांना कळत नाही, पण मग ते त्यांच्या परीने असं म्हणजे व्यवस्थित आशीर्वाद देत होते. तर हे सर्व झालं. कन्या जेवण व्यवस्थित असं मस्त असं पार पडलं. आणि
तर कशी गेली तुमची सर्वांची नवरात्र? माझी तर खूप छान गेली. 9 दिवस उपवास होते पण काही वाटलं नाही आणि मी उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडवणार आहे. आज नाही सोडवलेला आहे, पूर्ण उपवास करणार आहे. त्यानंतर कसा वाटला आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला तर नक्की सांगा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ छान वाटल्यास लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे.